आयज पत्रकार परिषद घेवपाचें कारण म्हणजे जे आमचे नाका नाका जे आमचे ज्ञाती बांधव एलिगेशन करता हो समाज 2013 रजिस्टर जाल्लो बाबलो मोर्तो नायक पळय तेणी हो रजिस्टर केल्लो समाज 1913 बाबलो मोर्तो नायक आनी ह्या समाजा फाटल्यान हिस्ट्री खूब आहा कारण हो समाज जेणी रजिस्टर केलो बाबलो मोर्तो नायक त्याच्या फाटल्यान जवळ जवळ 12 अध्यक्ष जाले आनी हांव 13वो अध्यक्ष आनी सगळे रितसरच अध्यक्ष जाले. काही लोक आता आमचेर एलिगेशन करता. पयले सुवातेर आता एक व्हिडिओ व्हायरल जाता आमच्या ग्रुपान समाजान संजून एलिगेशन केला की आम्ही पैशाची भंडारी समाज देवानंद अध्यक्ष समाजाचो जावन पैशाची अफरातफर करता म्हणून हांव संजूक एक सांगूंक सोदता की आमी जे निवडून येयल्या रितसर येयल्या आनी पैशांचो जो व्यवहार आहा तेजे आमी ऑडिट करता व्यवस्थित ऑडिट जाता आनी ते रितसर सगळ्यो गोष्टी जाता. हेज्या आदी उपेंद्र गांवकर जनरल सेक्रेटरी आसलो 2018 जेन्ना इलेक्शन जालें 683 नांवां तेणी घातली आजून तो इलेक्शनाचोय खर्च दिवंक ना आनी इलेक्शनाची पळय तेणी रोलार नांवां घातलेली तेय पयशाचो हिशोब दिवंक ना पयशेच ना. तेन्ना हांव एक सांगपाक सोदता संजू की तुज्या बरोबर जो आयज अध्यक्ष म्हणून जो कोण विरयता तेका पयलीं तेका विचार बाबा तेणी हिशोब दिला तेणी कितें तरी रिकॉर्ड आसतलो. बेश्टे एलिगेशन करून बाकीचे आमची जी कमिटी आहा हांगा म्हाज्या बरोबर हे गोंयभर लोक पळयता व्हिडिओ आमच्या समाजान सर्क्युलेट जाता तो फेसबुकाचेर घालता आनी कितें चालूच आहा. तेन्ना आमी नोव्हेंबरान इलेक्शन घेतले. नोव्हेंबरान जेन्ना इलेक्शन घेतले त्या टायमार 55 लोकांनी फॉर्मां भरलेली 55 लोकांनी तितूंचे 17 लोक आमी क्वॉलिफाय जाले आमी इलेक्शन जिखले आनी इलेक्शन जिखतकूच आमकां रितसर हे पळय 17 जाणांचे लिस्ट रितसर आमकां सर्टिफिकेटी दिल्यो आनी चेअरमॅन आसलो रामदास पेडणेकार. आता त्यांचे एलिगेशन कितें की ते म्हणटा की रामदास पेडणेकार म्हाजो मावस भाव 5 मेंबर आसले रामदास पेडणेकार हो डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार रिटायर्ड पळय कायद्याच्या फुड्यान नाते गोटे काय लागना आनी ते कशे खंयच्या बेजीचेर ते कितें म्हणटा हें म्हाका खबर ना. म्हणून ह्यो ज्यो गोष्टी आहा ह्यो तुमच्या फुड्यान कित्याक म्हणटा की आमी कायदेशीर 17 जाण आमी निवडून येयल्या 55 जाणांनी एप्लाय केल्ली फॉर्मां थोड्याची फॉर्मां भायर पडली आनी अनअपोज आमकां सगळ्याक 17 जाणांकूय डिक्लेअर केले. तितूंचे 10 जाणां आमी निवडून येयले 7 जाण ऑपोजीट ग्रुपाचे येयल्ले म्हणजे 5 जाण आनी 2 जाण आनी येयल्ले अशे 17 जाण जाले. आता आनी एक मुद्दो की आमी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराक निवडून येतकूच एक एप्लिकेशन केलें. एप्लिकेशन करतकूच डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार तुशान कुंकळकार तेणी म्हाका सर्टिफाय केल्या सर्टिफिकेटी पळय हे सगळे मेंबर कित्याक अध्यक्षान ते एप्लाय करपाचे आसता आनी ते सर्टिफिकेट क्लियर म्हटलेला सब्जेक्ट टू इश्यू सर्टिफाईड ट्रू कॉपी ऑफ द ओरिजिनल शेड्यूल 1 म्हणजे शेड्यूल 1 प्रमाणे हांवें एप्लाय केल्लें. द पिरियड फ्रॉम नोव्हेंबर 24 to 29 all letters so and so the regard of place fine enclosement here on the certified schedule 1 submitted by me म्हणजे अध्यक्ष. आता ही जेन्ना सर्टिफिकेट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार दिता म्हणजे डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान आमची कमिटी सगळी मान्य केल्या आनी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान सगळ्या हेजेर सायन मारलेली आहा 3 कॉपी आहा हांगा 3 कॉपीचेर सायन मारल्या. कित्याक हे सांगता मुद्दमून की आमच्या लोकांची दिशाभूल करता आनी आमी इलिगल कमिटी खरे लोकांक आमच्या समाजाच्या आमच्या भावांक जे आमी 30% जावं 35% लोकांक आमच्या भावांक सगळ्या भयणींक कळपाक जाय की लिगल कमिटी म्हणटा पळय ती आमी तेन्ना ती सर्टिफिकेट मेळटा. आनी तुमकां हांव एक पत्रकारांक सांगपाक सोदता भावांक आमच्या तुमी थोड्यो गोष्टी तुमी तांकां विचारपाक जाय जेन्ना ते प्रेस घेता तेन्ना बाबा तुमी तांकां इलिगल कमिटी म्हणटा तुमचे कडेन कितें आहा तुमी इलेक्शन झगडल्या तुमकां डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान कितें दिलां तुमचे कडेन कांय ना इलिगल कमिटी म्हणटा जालें. तेन्ना तुमीचेय मातशी जबाबदारी आहा अवीत आसता कित्याक
तुमची जबाबदारी हा पत्रकार भावांची, कित्याक जशें आमकां दिसता तशें तुमकांय दिसपाक जाय. तुमी ताका विचारा तांकां बाबा तुमचे कडेन कितें आहा. पळय समाज एकूच, ज्या व्यक्तीन हो समाज पळय रजिस्टर केल्लो बाबलो मोडतो नायक 1913 विचार करून केल्लो आनी घटनाय तयार केल्ली आहा, ते घटने प्रमाणे हांव केन्ना कितें डिसिजन घेवंक जाय न्हू ते वेवस्थीत घेतलो. आयज तेजेर हांव वचना आसूं, पण तुमी ताका मातशें विचारा. तशेंच आतां हो उपेंद्र गांवकर, हेणी उपेंद्र गांवकारान स्वताहून कमिटी डिक्लेअर केली. केन्ना? 17 एप्रिलाक. म्हणजे आमकां 28 फेब्रुवारी 2025 डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान लेटर दितकूच, सर्टिफाय करतकूच की खरी कमिटी आमी म्हणून फेब्रुवारीचे 25 तारीख फेब्रुवारी 2025 आयका बरोबर. आनी तेणी तांकां जेन्ना कळ्ळें की आयज आमची कमिटी मान्य केली म्हणून सब रजिस्ट्रारान, डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारान, तेन्ना तेणी आपणी स्वताहून सौकल अध्यक्ष म्हणून आपुणूच स्वता अध्यक्ष जालो. खंय जनरल बॉडी आहा, खंय पेपरार नोटीस आहा, खंय कमिटी आहा तुजी, ती तेणी दाखोवची लोकांक. स्वता अध्यक्ष म्हणून फाल्यां आनी खंयचो तरी महासंघाचो नॅशनल अध्यक्ष म्हणून कोणी जातले. खंय आहा संस्थेचो खंयचे अध्यक्ष जावपाक जनरल बॉडी आपोवची पडटा, जशें आमी आपयल्या. ताका प्रोसिजर आहा. उपेंद्र गांवकारान केला काय कितें? कमिटी डिक्लेअर केली पळय. आनी हे कमिटी भितर कोण आहा? आमच्या बरोबर जो कोण उपाध्यक्ष म्हणून निवडून येयल्लो अविनाश शिरोडकार, तोय हांगा बसलेलो आहा अभय तेंच्या बरोबर. ही केन्ना केल्या तेणी डिक्लेअर? 17 एप्रिल 2025. कित्याक सांगता की हें तुमकां कळपाक. हेज्या स्वता जेन्ना कमिटी डिक्लेअर करता हेका कांय अर्थ उरना. हें वयल्यान वयर म्हणजे आमची समाजाची फक्त दिशाभूल करपाचें काम चल्लेलें आहा. तशेंच आतां काल तेंच्यांनी एक पेपरार दिला, भंडारी समितीच्या सुनावणे वेळी उडाला गोंधळ म्हणून पेपरार येयला. लोकमतार दिसता म्हाका हो, हय गोमंतकार येयला. अभी दोन खबर आहा, गोमंतकार येयला. भंडारी समितीच्या सुनावणे वेळा उडाला गोंधळ. पळय ह्यो कोणाक गोश्टी खबर ना, रिपोर्टरांक कितें खबर आहा म्हाका खबर ना. थंय सत्य परिस्थिती कितें घडली ती हांव सांगता. आमी रिप्लाय घालपाचो आसलो आनी चेंबरान फक्त कंप्लेनर आसचो पडटा आनी कोणाचेर पळय कंप्लेन कोण घालता तो आसचो पडटा. म्हणजे हांव आसूंक जाय. पण म्हाजो थंय लॉयर आसले ज्युनियर सायली, थंय गेल्ले आनी आमचो सिनियर लॉयर हायकोर्टान आसलो. आमी रिप्लाय घातलो आनी थंय भितर कांय लोक आसले. कित्याक? उपेंद्र थंय भितर बसोवंक शकपाना. कारण उपेंद्र थंय बसपाक शकना. कित्याक? उपेंद्र अध्यक्ष म्हणून मिरयता आनी अध्यक्ष इलिगल जर कमिटी म्हणटा तर आनी भितर चेंबरान बसपाक शकना. कित्याक? तेणी स्वता आमचेर केस घालूंक जाय. पूण तेंय तेणी घालूंक ना. पण एक सांगपाचें म्हणजे जेन्ना रिप्लाय घालता तेन्ना डेट पडटा आनी डेट पडल्या कारणान ती डेट आतां फाल्यां तेजेर रितसर आर्ग्युमेंटूय जातले, सगळें जातलें वेवस्थीत. आनी केस कोणी घातले जाल्यार एक आतिश मांद्रेकर आनी अनीश बकार. ह्या आदी तेंच्यांनी केस घातलेली आमचेर. ती केस तेजेर फुडें वयता हांव. आतां उपेंद्राची गोश्ट सांगता तुका. सकयल येता आनी प्रेस घेता की जणू काय आपणेच केस घातल्या आनी 5-6 जाणां उबे करता आनी प्रेस कॉन्फरन्स घेता, हे घेता ते घेता. आतां कितें दाखोवपाक सोदता लोकांक? एक तर तुजे कडेन डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रारची मान्यता ना. दुसरी गोश्ट तुवें केन्ना पेपरार ती जनरल बॉडी करूंक ना. अस्थायी कमिटी काडल्या म्हणटा. तुवें सनग्रेजान जनरल सेक्रेटरी म्हणून व्हडली जनरल बॉडी आपयली. थंय आजी माजी आमदार मंत्री आसलो, स्वता आमचो लिडर रवी पात्रांव आसलो. व्हडली जनरल बॉडी घेतली. कितें जालें शेवटी? कोर्टान येयलो तुका आमी आनी कोर्टान आमी जिखले आनी स्वताच तेणी केस विड्रॉ केली उपेंद्रान डिस्ट्रिक्ट कोर्टान म्हापश्यां. म्हणजे ही परिस्थिती तेजी जाल्ली आहा. म्हणजे कांय नासतना सुद्दां तो आपूण कोण तरी आसा म्हणून हे समाजाक दाखयता. हे चुकीचो धडो आहा आनी हे आमच्या समाजाक घातक आहा, येणाऱ्या काळाक घातक आहा. आतां आमी तेजेर ऑलरेडी केस फायल केल्ली आहा सिव्हील कोर्टान. 30 तारखेक मॅटर आहा जुलयाची की तो अध्यक्ष म्हणून पळय जे गोश्टी कितें करता ओ खंयचे बेजीचेर करता ते तेणी 30 तारीख सांगचे तेज्या एडवोकेटान जावं तेणी. तेजेर आमी घातलेली आहा. तशेंच आतां अनीश बगाल आनी हेणी जी केस घातल्या, चॅलेंज केला इलेक्शन, म्हणजे इलेक्शन इलिगल आहा, हें आहा तें आहा. आतां एक हायकोर्टान आमी एक अपील केला. हायकोर्टान एक अपील केला आमी. पयलीं तेंच्यांनी केस घातलेली तेजेर अपील केला आनी ते अपिलान करतकूच एक हायकोर्टान एक डायरेक्शन दिला डिस्ट्रिक्ट रजिस्ट्राराक. हे डायरेक्ट तुमकां सगळ्यांक कॉपी दिता. इट इज स्टेटेड that the registrar has now fixed an inquiry into the complaint
dated 18/12/24 challenging the allegation of the new committee, म्हणजे आम्ही आता नवी येयल्या ती 24 which was elected 7/11/24. This is inquiry has been kept on 17 to 25. It is made clearly that in the event of the registrar choices to the proceed with the inquiry, he may do so, but refrain from passing final order therein till the decision in the presence of the petition. ही तुमका सगळ्यांक ऑर्डर दिता, म्हणजे जे आम्ही अपील पेटिशन अपील आम्ही चॅलेंज केला ते डायरेक्शन दिला डिस्ट्रिक्ट रजिस्टराक, जोपर्यंत हायकोर्टाची ऑर्डर पास जायना तोपर्यंत हांगा तो ऑर्डर पास करूंक शकना. हे लोकांची दिशाभूल करता. ती मॅटर आता फाल्यां दवरल्या डिस्ट्रिक्ट कोर्टान. ती मॅटर केन्ना जातली, प्रोसिडींग चालू उरतले, पूण जेन्ना हायकोर्टाची ऑर्डर पास जातली तेन्नाच इन्क्वायरी हांगा चालू उरतली. पूण ऑर्डर हायकोर्टाची जातकूच हांगा हे ऑर्डर पास करपाक डिस्ट्रिक्ट रजिस्टराक पावर आहा. तोपर्यंत ना, हे ऑर्डरी प्रमाणे. तेन्ना हे जे पळय आहा आमच्या लोकांक दिशाभूल करता. फाल्यां जातले, परवा जातले, एरवा जातले, बेगीन जातलो समाज. अरे बाबा, खंयच्या डिस्ट्रिक्ट रजिस्टराक पावर आहा? जेन्ना एकदां हे दिले काय ना, खंयच्या डिस्ट्रिक्ट रजिस्टराक पावर आहा? जेन्ना तुका सर्टिफाय करता तुजी कमिटी कायद्याचे दृश्टिकोन. आम्ही कायद्याचे सल्ले घेतलेला आणि हांवूय खूब कायदे म्हाका खबर आहा. एकदां डिस्ट्रिक्ट रजिस्टरान तुका मान्यता दिली, कमिटी तुमची सारकी आहा म्हणून सर्टिफाय केली, डिस्ट्रिक्ट रजिस्टराक पावरच ना की इलिगल कमिटी म्हणपाक. हे हांव तुमकां सांगू शकता. कायद्यान बसत ना. तेन्ना हायकोर्टाचे जोपर्यंत ऑर्डर जायना तोपर्यंत ताका कसलीच ऑर्डर पास करपाक पावर ना. हे हांव तुमकां सांगपाक सोदता. तशेंच प्रश्न उरलो रिन्युवलाचो. ते म्हणटा की रिन्युवल सर्टिफिकेट रिन्युवल ना, हे ना. हे पळय, आमचे रिन्युवल काबार जाता जुनान 2025 काबार जाताले. हांवें रिन्युवल एप्लाय केला 30 मे 25. 30 मेक हांवें रिन्युवल मागला. जुनान काबार जाता, जुनाची 25 तारीख. पण त्याच्या पयलीं 1 म्हयन्या पयलीं म्हणजे 15 केन्नाय त्याच्या पयलीं दिवचें पडटा. त्या प्रमाणे हांवें 30 मेक रिन्युवलाक सर्टिफिकेट घातलेली आहा. ते रिन्युवल कायदेशीर जातले. कित्याक थंय कोणाच्यान आडोवपाक शकना. कित्याक जे कितें प्रोसिजर आहा तो जातलो. कित्याक होच उपेंद्र गांवकार अनिल ओबळो जेन्ना 2018 इलेक्शनाक पडलो तेन्ना अशोक नायक आमच्या बरोबर अध्यक्ष म्हणून आसलो आणि हांव उपाध्यक्ष म्हणून आसलो. सेम स्टायल हेंच्यांनी तेन्नाय तशीच केल्ली. अनिल ओबळ्यान एप्लिकेशन घातलेलें आणि उपेंद्र गांवकार तेच्या बरोबर आसलो. निवडून येवन सुद्दां त्या टायमार सेम स्टायल आतां केल्या. आमकां 3.5 वर्सां लागली ती सर्टिफिकेट दिवपाक डिस्ट्रिक्ट रजिस्टराक डिस्प्यूट आहा म्हणून. लास्टाक आमकां हायकोर्टाचें डायरेक्शन हाडचें पडलें आणि हायकोर्टाचें डायरेक्शन हाडून आमकां सर्टिफिकेट इश्यू केली. ना, हे कित्याक सांगता तुमकां, म्हणजे आमच्या समाजान ही दिशाभूल करपाचें जे पळय हेंचें काम चल्लां तें अक्षरशः वायट चल्लां. तुमकांय हांव पत्रकारांक एक विनंती करता, तुमकां केन्नाय जर तेणी आपयलें बाबा तूं प्रूफ दाखय, जशें हांवें देवन्नान दाखयला तशें तूं दाखय, नाजाल्यार तूं सांग इंडिपेंडंट कमिटी काडल्या म्हणून आपल्या बेजीचेर आपणें. तेंय सांग लोकांक. आमकां कांय फरक पडना. कित्याक आमी मागीर कितें कायद्याच्या दृश्टिकोनान पळय कितें आमच्या एज पर बायलॉज आहा तेच्या प्रमाणे हांव योग्य टायमार योग्य डिसिजन घेतलो. सांग कितें विचारपाक जाय विचारा. हां सांग. आमची तेंचेकडे कितें आसले आमच्या आसपाक नो आमच्या एक मिनीट. आमच्या जर तेंचे कडेन आसा तेंच्यान पेपराक दाखोवचें न्हू कसली फॉर्जरी. आमी कितें फॉर्जरी करतले. आमी निवडून तो जो आपण हे म्हणटा तुम्ही म्हणटा तुमी अधिकृत, तो म्हणटा आपण अधिकृत. तो खंयच्या बेसिसीर करता? तो अधिकृत म्हणटा पण तेणे पळय दाखयला न्हू तुका. तेणे आपणे आमकां मान्यता केन्ना मेळ्ळी 28 फेब्रुवारी 2025 आणि तेणी कमिटी केन्ना डिक्लेअर केली 2017 आणि आमचे येयल्ली केन्ना नोव्हेंबर 2024 कमिटी. आमी रिक्सर केल्या न्हू. हांगा सगळे हेजेर आमी पेपराचेर दिल्या जनरल बॉडीची नोटीस. तेणी कितें केलां तें तुमी ताका विचारूंक जाय. अशें म्हणना तुमकां की बाबा हे ज्यो गोश्टी पळय आहा तुजे कडेन कितें आहा तो रिक्सर जाला ताका कितें आसपाक जाय न्हू. कितें तरी आसतलें न्हू. पेपरार जनरल बॉडी दिली आसतली, संस्थाची जी रजिस्टर आसतली, आमची सर्टिफिकेटीचेर सायन मारून सर्टिफिकेट दिली म्हणून संस्था तेजी जाली असो अर्थ ना तो. तेजेरूय आमी वयतले. अजून कांय जावंक ना. चालू जाला आतां आनी तेजेरूय वयतले. तेन्ना म्हाजो तुमकां एक रिक्वेस्ट आहा की तुमी तेकाय विचारा हे प्रश्न
जेणे करून तुमकां परत परत आपयतकूच वचपाक त्रास पडोंक जायना न्हू. प्रत्येक फावटी आपयतले नाका नाकाल्ले गोश्टी घेतले आनी तुमी वयतले. खरो जर पळय आनी 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 आतां आमी एक विचार केला, आमी मिटिंगेकूय डिसिजन घेतला, टोटल जितले संपादकाचे जे पेपर आहा आमचे गोंयांत, सगळ्या पेपरांक आमी रिसल लेटर दितले सगळे ल्हान की बाबा खरो समाज आमचो रजिस्टर आहा तो आमचो भंडारी समाज. तेन्ना आनीक जर तो कोण भंडारी समाज म्हणून आहा ते जर तुमकां आपयता जावं कितें करता ते तुमी विचार करून तेंचे पेपरार बातमी हाडची. कित्याक हांव सगळ्यांक लेटर करतलो, आमी डिसिजन घेतलेलें रेजोल्युशन वेवस्थीत सगळ्या संपादकांक लेटर करतलो संपादकाक की अशें अशें आहा. तेन्ना आमी रिसर सगळे निवडून येयले तेन्ना तुमी कितें ती काळजी घेवन तुमी दिवप काय ना दिवप ते संपादकाचें आसता. आमी कोणाक फोर्स करूंक शकना. फाल्यां आमचो अवीत आहा, हांव जर फाल्यां रिपोर्टर म्हणून गोमंतकाचो बसलो खंय वचोन जाल्यार म्हाका आरे म्हणटलो हो पिसो बीन जाला काय कितें रे म्हणटले. हांवूय म्हणटलो गोमंतकाचो रिपोर्टर आनी हो कितें रे खंय अशें म्हणजे अश्यो गोश्टी आहा. म्हणून तुका सांगता कित्याक हेजेरूय तुमी विचार करपाची गरज आहा. कितें आनी कितें विचारपाक विचारा. काल 2-4 दीस म्हणजे फाटलो आठवडो जालो एसटी समाजाचे अशेंच हे जाल्यार एकटो येता एकट्याचे आरोप करता दुसऱ्याचे आरोप करता. आतां तशेंच चित्र हांगाय दिसता. हेजे फुडें कितें राजकीय आसत अशें दिसता तुमकां? ते आमकां कित्या खातीर तेणी प्रश्न विचारलो. काल एका पॉलिटिकल लिडरान असो आरोप केलो की जेन्ना बीजेपी पावरान येता तेन्ना समाजान सगळ्या समाजान तुमच्यात न्हू फूट पडटा आनी मोठ्या समाजाक फोडटात ते म्हणून. तर तुमकां अशें दिसता की हो तुमचे कांय लोक जे फुटले तेजे फाटल्यान कितें पॉलिटिकल पावर बी ना 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 आमी समाजाचे हे आमी राजकारण्यांक कोणाक ब्लेम करिना आनी आमकां कोणाक ब्लेम करपाचें ना. हो प्रत्येकान कितें करता ते पर्सनल करता आसतले. आमी आमचो ते कित्याक करता आसतले पॉलिटिकल जर कारण ना ते आमकां खबर ना. ते तुमी तांकांच विचारा न्हू. जे कोण कितें करता तांकां विचारा न्हू. आमी जे खबर आहा ती जे आसता मरे. आमी कित्याक बेश्टे करपाचें बरोबर न्हू कृष्णा. कितें हारपाचें लायफ